सावली काव्यांजली. आई आई हे सगळं कशासाठी? अगं हे घर सोडण्यासाठी तूच धडपड केलीस ना. तुझ्या मेहनतीमुळे आपल्याला हे घर परत मिळालंय. मग तुझा नव्याने गृहप्रवेश नको व्हायला. माप ओलांड आणि आत ये. काव्या, अगं मीनाक्षी म्हणते ते बरोबर आहे. अगं हा तुझाच हक्क आहे. तू पहिल्यांदा माप ओलांडून सून म्हणून या घरात आलीस ना, तेव्हाही घर समृद्ध झालं. म्हणून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तुझं स्वागत करून हे घर सुखी संपन्न होत. ये आत ये. बरं ते सगळं जाऊ दे. तू आता तुझं काम सुरू कर. ओके. डारडिंगडंग इंद्रायणी इंद्रायणी. अंजली, छान आहे का धून? कुठली? अरे इंद्रायणीची धून आहे. इंद्रायणी? हे कोण? नवीन मालिका येते. त्यातली इंद्रायणी आहे ना, ती येते आपल्याला भेटायला. 25 मार्च पासून संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. हे आपण नक्की बघूया आता. हो हो, आपण सगळे मिळून नक्की बघू. कधी कधी ना कारण नसताना तू उगाच हायपर होतेस. अच्छा, म्हणजे परत चूक माझीच आहे हो ना? हे बघ, हे असं असतं तुझं. तुला काही बोलायची सोयच राहिलेली नाही. अगं मला असं नव्हतं म्हणायचं. तुम्ही असं म्हणाला नाही तरी मला कळतं. नाही, बरोबर आहे तुमचं. माझीच चूक झाली. सुनेची निवड करण्यात चुकले मी. मधुरे, काय बोलतेस तू? योग्य तेच बोलतेय मी. आणि रागाच्या भरात बोलत नाहीये, सिरियसली बोलतेय, विचार करून बोलतेय. वेगळंच कमाल वाटलं मला. आता ना जाते, मला काम आहेत. पुरणपोळ्या करायच्या. अशी नाही स्टेप आहे ती. मग कशी स्टेप आहे ही? अशी आहे. हे बघ निमिष, तू मला दाखव, मग आपण एकत्र करू. हा. वाव, निमिष आता आपण एकत्र करू. वाव निमिष, किती छान गाणं आहे. हो, आणि डान्स पण किती छान आहे ना. ही सिरियल किती छान असेल. मी डेली बघीन. जमलं तुला? हो, चल आपण डान्स करूया. इथेच जाऊ नकोस हा, इथेच राहा. उद्या आपण सगळे एकत्र मिळून रंग खेळू. चो. निमिष चल. लग्न झाल्यापासून आपण होळी सगळे एकत्र साजरी करतो. यावर्षी पण प्रथा कायम राहिली हे बरं वाटतंय. आपली माणसं आली ना, की सणाचा आणि पुरणपोळीचा गोडवा आणखीनच वाटत.
लहानांच्या चुकीसाठी मोठ्यांनी त्यांना मोठ्या मनानं माफ केलं तर सणाचा गोडवा आणखी वाढतो ना. मी चुकले ताई, मला माफ करशील? मला मोठ्यांचं पण कधी कधी चुकतं ग. माझंही चुकलंच. पण आता तू आलीयस ना, मी तुला माझ्या पाणी पण नाही विचारलं. तू बस ना, मी आणते. बस ना, तू बस, मी आणते. शिष्ट हे अरे माझ्याकडूनच चुकून कट झालं. बाळासाठीच प्लॅनिंग करत होते ना, तेव्हा लक्षच नव्हतं, चुकून झालं. बाय द वे, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. डॉक्टर म्हणाले आर बेबी इज कम्प्लिटली हेल्दी अँड फाईन. कोण असेल तो माणूस? मी आल्यापासून श्रेष्ठा विचित्र वागते. नक्की काय चाललंय हिचं? खरंच माझ्यापासून लपवण्यासारखं काही? पाय दुखेल तुमचं. बस ऐक. हळू 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 मावशी. बेल वाजली आणि मी एकदम उठले. विसरूनच गेले, माझ्या पायाला बँडेज येते. बरं तुम्ही काळजी घ्या प्लीज. मी बघते कोण आहे. अंजली, सगळी तयारी झाली. चला. चल. सगळी अरेंजमेंट झालेली आहे. ऑल सेट. अंजली तू जरा कॅन्डल आण. वन. आई पाय बरं आहे का आता? हो आहे, जरा बेटर आहे. बरं चल ये. अरे कुठं? ये जरा एक गंमत आहे. ये हळू हळू हळू. जरा मागे घेतो. ये बस. अरे सावकाश सावकाश सावकाश. काय आहे हे सगळं? एक मिनिट. बाबा हो आलो पटकन ये. आलो. कॅन्डल्स. दे, दे. यू बाबा कुठे आहे? येस माय डिअर सन. वाटेत आडवा आलेलं चालतं का? काय बोलताय तुम्ही? मी कोणाची वाट अडवली? ते पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर कळेल निकिता मॅडम. चला आमच्याबरोबर गाडीत बसा. हाऊ डेअर यू. मी आणि पोलीस स्टेशन काय संबंध आहे माझा? तुमच्या विरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आहे. जे सांगतो ते ऐका फक्त आणि चला आमच्या बरोबर. आय डोंट केअर. मी कुठेही येणार नाही. कळलं? ओके मॅडम. निमूटपणे आमच्याबरोबर चल. सोडा मला. आणि नाही आले तर जबरदस्तीने नेऊ. सोडा सांगते ना. कोण? टाकची मी. हात लावायचा नाही मला. येते ना मी. प्रीतम, अंजली माझ्या विरुद्ध पोलिसांकडे कंप्लेंट केली आहे तुम्ही. खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. यू विल हॅव टू पे फॉर दिस. चल. तुम्ही कसं असू शकता बाळाचे बाबा? ते तर कालच रिपोर्ट घ्यायला आले होते.